घाटकोपरनंतर दादरमध्येही रस्त्यावर पांढरी पट्टीचा प्रकार समोर आला आहे। दादरमधील सोसायटी जैन साध्वीसाठी पांढरी पट्टी आखण्यात आली। पांढऱ्या पट्टीवरून मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आता आक्रमक झालेत। पांढरी पट्टी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असं आम्ही मानतो अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे। सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पांढरी पट्टी आता हटवली जाते। दरम्यान पांढरी पट्टीवरून जैन धर्मगुरू आणि स्थानिक रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली। पाहूया। तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला पब्लिक लोकांना तुम्ही त्रास देताय। ओ भाई आवाज खाले तुम्ही आवाज खाले एवढा काय आवाज खाली अरे भाई नको आवाज खाली एक मिनिट तुझ्या धर्माचा सॉरी बाबा मला बोलता आवाज खाली करायचा हात दाखवून चुकीचं आहे ना हे। हा तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलं तर तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये रस्त्यावर नाही पाहिजे। खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता तो मला असा हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। दरम्यान हा सगळा जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे। तर याला जैन मुनी निलेशचंद्र यांनी आव्हान दिलंय। मला असं वाटतं हे कोणीतरी मुद्दाम जाणीवपूर्वक इथे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का? बरं हे रस्ते का तुमच्या बापाचे आहेत का? हे महानगरपालिकेचे रस्ते आहेत। इथे तुम्ही काय वाटेल तर उद्या रस्त्यावर आपण नमाज पडला की विरोध करतो ना, मग यांना का खुली छूट दिली आहे का? पण या वाईट पट्टीबद्दल ना कुठला सत्ताधारी बोलताना दिसतोय, जे तुम्ही नमाजचा उल्लेख केला तेव्हा ते बोलताना दिसतात। हो आता शेपूट घालतील किरीट सोमय्यांपासून खालपर्यंत सगळेजण अमित सटमपासून यांची बोलायची यांच्याबद्दल हिंमत नाही। एकदा घटना घडल्यानंतर ह्याच्या घटनेतून काहीतरी शिकायला हवं होतं, मात्र अजूनही ही गोष्ट घडतात। काल सुद्धा स्वतः वॉर्ड ऑफिसरांची भेट घेतली, त्यांना सांगितलं दादरमध्ये पण 2-3 ठिकाणी आम्हाला दिसत आहेत, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा। हो करतो बोलले, केले नाही। आज आमचा अल्टिमेटम आहे, आज दादरमध्ये सगळ्या ठिकाणी झाली पाहिजे, तर मग आम्ही काळे पट्टे मारणार त्याच्यावर। तर तुमचं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आज जैन सोसायटीमध्ये तुम्ही पांढऱ्या पट्ट्याला तुम्हाला दिक्कत आहे, तो भिंडी बाजार मुंब्रा आणि पायदुनीमध्ये जा। ईदच्या समय आणि तिथं नमाज पडतात, पुरा रोड ब्लॉक करतात, पुरं पांढरं होतात, तिथं तुम्ही काळा किनारा कधी जाणार हा प्रश्न आहे। मी जैन समाजाला नम्र निवेदन करतो की तुम्ही शांतता राखा आणि शांतीने यांच्याशी विरोध करू नका। समय और वक्त आने पर इनको जवाब हम सब मिलकर देंगे।